पंचांचा इशारा काय ठरणार आहे? पंचांनी इशारा दिला आहे नॉट आउट आणि अशा रीतीने धाव फलकाला इथे सुरुवात झालेली आहे. पहिला रन आलेला आहे स्कोर बोर्ड वरती आणि आता स्ट्रायकिंग एंडला आलेला आहे तो म्हणजे प्रवीण अण्णा. अण्णा चायनीजचे ते ओनर आहेत. या टुर्नामेंटसाठी मोठा हातभार त्यांनी लावलेला आहे. तर कालपासून आपण पाहतोय अतिशय उत्कृष्ट असं आयोजन आणि नियोजन या संपूर्ण टुर्नामेंटचं केलेलं जात आहे. त्यात त्यांचा मोठा वाटा आहे. पहिला चेंडू, या चेंडूवरती पहिली धाव. चला लवकरात लवकर ओव्हरला सुरुवात करायची आहे. आदित्य 11 संघ फक्त 15 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे. लवकरात लवकर सुरुवात करा ओव्हरला. अतिशय उत्कृष्ट टप्प्याचा हा चेंडू, अगदी शेवटच्या क्षणाला एक्स्ट्रा बाउन्स आणि इथे प्रवीण नक्कीच कुठेतरी मिस करतायत हा चेंडू. हा चेंडू होतोय डॉट डिलिव्हरी. नक्कीच एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्य 11 वर्सेस श्री गजानन. मोठा फटका मारण्याचा इथे प्रयत्न होता प्रवीणचा, परंतु हुकलेला आहे हा शॉट आणि येथे फक्त एक धाव. धाव फलक पुढे सरसावलेला आहे. येऊन पोहोचलेला आहे 2 रनांवरती. पुढचा चेंडू, परतावं लागतंय पुन्हा तंबूत. दरम्यान पुढचा बॅट्समन येतोय क्रीज वरती. पुढचा बॅट्समन आलेला आहे नितेश. गोलंदाजी मार्कवर नरेश. स्ट्राइकवर आहे नितेश. पाहूयात पुढचा हा चेंडू. या चेंडूवर पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु या चेंडूवर कोणताच बाउन्स मिळाला नाही, त्यामुळे हा शॉट देखील हुकलेला आहे. चांगलं परिवर्तन, चांगलं व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू फुल टॉस घेतलेला आहे हा चेंडू आणि या चेंडूला पाठवले थेट सीमारेषा. नितेश याने पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका, षटकार आपल्या संघासाठी मोठी कामगिरीने अशी सुरुवात केलेली आहे. दरम्यान पुढचं षटक महत्वाचं ठरणार आहे. पाहूयात पुढचं षटक कोण हाताळायला येत आहे. आणि पुढचं षटक हाताळायला आलेला आहे तो म्हणजे कौशिक. आदित्य 11 हा संघ आपल्या ग्रुप मध्ये आतापर्यंत अतिशय चांगली कामगिरी करत होता. स्ट्राइकवर आता आहे प्रवीण आणि प्रवीण फेस करतोय कौशिकला. चला आदित्य 11 संघ लवकरात लवकर ओव्हरला सुरुवात करायची आहे. थोडं फास्ट खेळायचं आपण. वेळ फार कमी आहे, परंतु सगळे सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. आजचा हा शेवटचा दिवस. DPL 2025 पर्व 4 सीझन 4.
कौशिक आलेला आहे बॉलिंग मार्कवर, त्याला फेस करतोय प्रवीण. अतिशय वेगवान गतीचा हा चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता प्रवीणचा. रनआउटची इथे अपील होते आणि पंचांचा बोट जात आहे आकाशाकडे, कारण नॉन वरती रोहित, त्याला फेस करतोय कौशिक. कौशिकची चांगली सुरुवात, पहिल्याच चेंडूवरती एक रनआउट मिळालेला आहे. सुरुवात होते पुन्हा एकदा या मॅचला. दुसरा चेंडू, पुन्हा एकदा वेगवान गतीचा हा चेंडू होता, परंतु दिशाहीन हा चेंडू आणि पंचांचा इशारा येतोय अतिरिक्त धाव म्हणजेच वाईड बॉल. अजून एक रन इथे जोडला जातोय स्कोर मध्ये. स्कोर बोर्ड पुढे सरसावतोय 9 रनांवरती. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल कारण हा वाईड बॉल होता. पाहूयात पुढचा चेंडू कौशिकचा. अतिशय चांगला फटका मारलेला होता हा कव्हर्सच्या दिशेने, परंतु तिथे फिल्डर तैनात आणि यानंतर फक्त एकच धाव मिळेल या चेंडूवरती. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आता आलेला आहे प्रवीण. नक्कीच 2 विकेट्स गेलेल्या आहेत. आता मात्र कुठेतरी मोठा फटका मारण्याची गरज आहे प्रवीणला. आतापर्यंत अनेक शॉट हुकले होते, परंतु आता बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट करणं कंपल्सरी असणार आहे प्रवीणसाठी. प्रेशर बिल्ड होतंय. पाहूयात पुढचा चेंडू आणि अशातच मोठा फटका मारलेला आहे आणि हा बॉल जातोय थेट एक बाउन्स सीमारेषा पार येतोय चौकार डिजेसचा. ब्लॉक होल टप्पे का ये चेंडू सीधा यॉर्कर लेंथ इस गेंद को फ्लिक कर दिया है लेग साइड रीजन में और एक रन निकाल के स्ट्राइक रोटेट कर ली है यहाँ पे प्रवीण ने. स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 15 रनों पर. कवर्स की दिशा में गैप में खेल दिया ये शॉट और ये शॉट जा रहा है सीमा रेखा पार. आएगा यहां चौकार डीजे साहब. स्ट्राइक पर है रोहित. कौशिक के ओवर की आखिरी गेंद, सेकंड ओवर की आखिरी गेंद. इस गेंद पर बड़ा हिट लगाने का प्रयास जरूर होगा.
चलिए बढ़ते हैं मैच की तरफ। बहुत ही सुंदर टप्पे का ये चेंडू था, बहुत ही अच्छी गेंद और इस गेंद को रिस्पेक्ट किया, लेग साइड के रीजन में ढकेल दिया। मिलेगा सिर्फ 1 रन। ओवर की समाप्ति। 2 ओवर बाद स्कोर पहुंच चुका है 20 रनों पर। 20 रन ऑन बोर्ड। डीजे साउंड। तयार राहायचे। 2 ओव्हर संपल्यानंतर तुमचा देखील टॉस केला जाईल, याची नोंद घ्यायची। चला आदित्य 11 लवकरात लवकर पुढच्या षटकाला सुरुवात करायची आहे। आदित्य 11 कडून पुढचं तिसरं महत्वाचं षटक हाताळायला येतोय आता पुढचा बॉलर। 20 रन्स। पानी श्री गजानन के एक्स्ट्रा खिलाड़ी अगर कहीं पे भी हो, जल्द से जल्द ग्राउंड में पानी की व्यवस्था कीजिए। पानी भेजिए, पानी भेजिए। 12 खेळाडू जाईल। नक्कीच सर्व खेळाडूंनी आपल्या आरोग्याची इथे काळजी घ्यायची आहे। रखरखतं ऊन आहे, तळपतं ऊन आहे आणि या उन्हात नक्कीच वेळोवेळी पाणी पीत राहणं गरजेचं आहे। स्वतःची बॉडी डिहायड्रेट नाही झाली पाहिजे याची काळजी घ्या सर्वांनी। आणि अंपायर्सना देखील इथे आठवण करून देतो की जर आपल्याला पाण्याची व्यवस्था हवी असेल, पाणी हवं असेल तर नक्कीच आम्हाला संपर्क साधा। प्रेक्षकांना देखील पाहिलं तर जे गॅलरी आहेत आपल्या त्याच्यामध्ये देखील पाण्याची व्यवस्था केलेली आहे, जार लावलेला आहे। जर कुणाला पाण्याची ताण जर लागली असेल तर कुणी तिथे जाऊ शकता आणि पिऊ शकतो आपण। नक्कीच पवन आणि आपल्या सर्वांपर्यंत पाणी आज आणि काल 2 दिवस पोहोचवण्याचं महत्त्वाचं कार्य इथे केलेलं आहे महादेव एंटरप्राइजेस यांच्याकडून। आपले वॉटर स्पॉन्सर्स आहेत ते, खूप खूप धन्यवाद आपले। चला पुन्हा एकदा वळूयात मॅच कडे। तीसरी ओव्हर हाताळतोय। अगर 1 6 लगता है तो 200 रुपए का इनाम। अगली गेंद और इसी के साथ प्रवीण ने खींच दिया इस गेंद को सीधा स्टेडियम के बाहर। मात्र नक्कीच दिला जाईल। अच्छी अपॉर्चुनिटी है यहाँ पे प्रवीण के लिए। एक छक्का लग चुका है, अगली 2 गेंदों पे 2 छक्के लगते हैं तो 1001 रुपए का नगद इनाम मिलेगा महादेव इंटरप्राइजेस की तरफ से। चलिए मैच की तरफ वापस एक बार बढ़ते हैं। स्कोर बोर्ड पर अब लग चुके हैं 32 रन्स। बड़ा शॉट खेलने का यहाँ पे प्रयास जरूर था, लेकिन यहाँ पे प्रवीण हो रहे हैं कैच आउट। नाणेफेकीचा कौल करणार आहोत। दोन्ही कॅप्टननी माईकशी संपर्क साधायचा आहे। जिथे कुठे असाल माईकशी संपर्क साधा। थोड्याच वेळात आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत। ओव्हर टू कॉम बॉक्स। धन्यवाद पवन। प्रवीण ने इथे लक्ष द्यायचं आहे।
महादेव एंटरप्राइजेस कडून तुम्हाला इथे 200 रुपयाचं इनाम जाहीर झालेलं आहे. तर लवकरात लवकर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन 200 रुपये आपले कलेक्ट करायचे आहेत. आपण हा जो मोठा षटकार लगावला होता त्याकरिता आपल्याला महादेव एंटरप्राइजेस कडून 200 रुपयाचं जाहीर इनाम माझ्याजवळ देण्यात आलेलं आहे. लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन आपला हा पुरस्कार आपण स्वीकार करायचा आहे. दरम्यान वळूयात पुन्हा एकदा मॅच कडे. नवीन बॅट्समॅन आलेला आहे क्रीज वरती जो आहे सोहम. आणि त्याचबरोबर महादेव एंटरप्राइजेस कडून ही अनाउन्समेंट येते की प्रेक्षकांमध्ये जर कोणी एका हाताने कॅच पकडला तर 200 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येईल. आणि जर दोन्ही हाताने कॅच पकडला तर 100 रुपयाचं पारितोषिक आपल्याला जाहीर झालेलं आहे. सर्व प्रेक्षक जे उभे आहेत बसलेले आहेत ही मॅच बघतायत ग्राउंड मध्ये जवळून त्यांनी लक्ष द्यायचंय. पुढचा चेंडू नक्कीच मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होत होता परंतु एक्स्ट्रा बाउन्स मुळे बॅट आणि बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट झाला नाही आणि हा चेंडू जातोय धाव रहित म्हणजेच डॉट डिलिव्हरी. तर जे कोणी प्रेक्षक इथे उपस्थित आहेत पुन्हा एकदा हुकलेला आहे हा शॉट परंतु पंचांचा निर्णय येतोय दिशाहीन चेंडू एक्स्ट्रा धाव म्हणजेच वाईड. चला वळूयात पुन्हा एकदा मॅच कडे. पुढचा चेंडू आतापर्यंत चांगली ओव्हर हाताळली आहे प्रदीप यांनी. एक षटकार जरूर खाल्ला परंतु विकेट मिळवली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कडा घेऊन हा चेंडू जातोय थेट थर्ड मॅनच्या दिशेने आणि या चेंडूवर देखील कोणतीच धाव नाही. थोडस महाग समीकरण ठरतंय हे नक्कीच. शेवटचे 2 चेंडू डॉट डिलिव्हरी आलेले आहेत. धाव संख्या पुढे आलेली आहे सरसावलेली आहे 33 रनांवरती. 33 रन्स ऑन बोर्ड. शेवटची ही ओव्हर असणार आहे 4थी ओव्हर आणि यानंतर टॉस केला जाणार आहे. तर टॉस साठी रेडी राहायचं. आणि विहान 11 दोन्ही संघाचे संघ मालक डीएस ग्रुप वर्सेस विहान 11. त्यांनी माईकशी संपर्क साधा मित्रांनो कारण पुढील सामना लगेच आपल्याला चालू करायचा आहे. त्यामुळे दोन्ही संघाचे कॅप्टन जसं ही इनिंग संपेल तसं आपण लगेच टॉस करणार आहोत याची नोंद घ्यायची. थँक्यू सो मच. शेवटचं हे षटक 4थं षटक हाताळायला आलेलं आहे आशू. आशूच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे कारण धाव फलकावर आता जोडले गेलेले आहेत 33 रन 33 रन्स. लेफ्ट आर्म बॉलर पटणीच्या ग्राउंड मध्ये नावाजलेला एक खेळाडू म्हणजे आशू. अतिशय वेगवान गोलंदाजी करतो. चांगल्या टप्प्याची गोलंदाजी आणि अचूक भेदक मारा करणारा हा गोलंदाज आणि त्याला फेस करतोय आता रोहित. 6 balls to go. बघा पंचांचा इथे निर्णय येतोय. बॉलिंग आर्मची स्लीव्ह काढूनच बॉलिंग करायची हा नियम आहे. चांगल्या टप्प्याचा चेंडू होता. बॅटची कडा घेऊन जातोय चेंडू हवेत आणि अशा रीतीने पहिल्याच बॉलवरती आशूला इथे सफलता मिळते. डीजे आउट. आशूकडून एक चांगली सुरुवात. पहिल्या चेंडूवरती विकेट. रोहितची मोठी विकेट त्याने इथे मिळवलेली आहे. आपल्या संघासाठी एक महत्वाची कामगिरी. धाव संख्या आहे स्कोर बोर्डवर स्कोर फलकावर 33 रनांची. फिल्डिंग मध्ये नक्कीच थोडेसे चेंजेस करताना दिसतात येते आशू. पुढचा चेंडू महत्वाचा ठरणार आहे. दरम्यान स्ट्राइक वर आता आलेला आहे लेफ्ट हँडेड बॅट्समन ऋषिकेश. एक चांगला सामना लेफ्ट हँडेड बॉलर वर्सेस लेफ्ट हँडेड बॅट्समन.
चला आदित्य 11 संघ लवकरात लवकर पुढचा हा बॉल टाकायचा आहे. एकदम शॉर्टर हा रनअप होता, परंतु हा चेंडू अगदी वेगवान होता. बॅट्समनने हा चेंडू मिस केलेला आहे. जाते डॉट डिलिव्हरी. दोन्ही कॅप्टनने देखील रेडी राहायचं. आता लगेच आपण टॉस कडे वळणार आहोत. आशू खूप कॅल्क्युलेटेड बॉलिंग करतात. मॅचचे टीचर आहेत ते, त्यांना माहिती आहे कशा पद्धतीने रन खर्च करायचे आणि कसे रन वाचवायचे. त्यांचे फॅन फॉलोविंग हे त्यांना नेहमी बघत असतात. नो बॉल आलेला आहे. आत्ताच कॅल्क्युलेशनचं नाव घेतलं. चांगली बॉलिंग करतात. लाईन अँड लेंथ चुकलेली आहे थोडीशी. फ्री हिटचा इशारा आलेला आहे अंपायर कडून. आशू हा पटनीमध्ये नावाजलेला खेळाडू आहे. तो जेव्हा जेव्हा बॉलिंगला येतो सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे वेधलेलं असतं. फील्ड चेंज करू शकत नाही फ्री हिटला. ठीक आहे, अंपायर कॉल घेत आहेत. अंपायर कॉल घेतील. क्रॉस झालेला आहे बेबी. आशूला बघणारे त्याचे ऑडियन्स आहे. काही टीम ज्या त्याला ओळखतात. सगळ्यांचं लक्ष आशूवरती लागलेलं असतं. चांगलं कॅल्क्युलेटेडने बॉलिंग करतात लाईन अँड लेंथवरती. आशूसाठी आवाज येतोय ग्राउंडच्या बाहेरून. स्लो डिलिव्हरी टाकलेला बॉल उंच गेलेला. बॉलच्या खाली फिल्डर येतात आणि हे झेल बॉल पण फ्री हिट आहे. आणि हे काय इथे विकेट टाकलेली आहे सोहम यांनी. शिल्लक राहिलेले आहे. स्कोर झालेला आहे 36 धावा. आणि सोहम यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत दिनेश, लेफ्ट हँडेड बॅट्समॅन. पुढचे 3 चेंडू महत्वाचे चेंडू, मॅचची दिशा दाखवणारे चेंडू. आवाज येतोय आशू आशू आशू. पुढे फुल लेंथला टाकलेला बॉल. डॉट डिलिव्हरी. जबरदस्त बॉलिंग ऑन लाईन अँड लेंथ. आशूला माहिती आहे ही ओव्हर जर खराब टाकली तर बाहेर मला तोंड दाखवायला लागेल आणि ते मी फेस करू शकत नाही. पुन्हा एकदा आशूकडे सगळ्यांचं लक्ष. काय बॉलिंग टाकली. अचूक लाईन अँड लेंथ. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. आशूवरती एवढा भार आहे, एवढा बहार आहे त्याच्यावरती टीमचा. तो सगळा भार तो खांद्यावर घेऊन नेहमी चालत असतो. दोन्ही साइडनी बॅटिंग बॉलिंगनी तो जबाबदारी पार पाडत असतो. पुन्हा एकदा जबरदस्त बॉलिंग केलेली आशू यांनी. एक धाव कंप्लीट आणि हे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावचीत झालेले. अशा पद्धतीने जबरदस्त बॉलिंग केली. आशू यांनी हात वरती दाखवायचा आहे. आशू यांनी हात वरती करून दाखवायचा आहे. तुमचे फॅन तुमची मजा बघत आहेत. तुम्हाला ते चीअर करत होते, तुम्हाला पाठिंबा देत होते की आशू यांनी चांगली बॉलिंग करावी. थँक्यू सो मच देवा सर. आणि आता आपण जाऊया टॉस बॉक्स कडे. कॅमेरामॅन फोकस करा आमच्या टॉस बॉक्सला. जिथं पाहिलं तर टॉस बॉक्स मध्ये जोडले गेले ते DNS ग्रुपचे सागर. त्याच्यासोबत पाहिलं तर शेखर VN11 आणि मंगेश दादा यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. टॉस केला जातोय. हिडासा कॉल आहे शेखर यांच्याकडून. टेलिटी सागर दादा 2 शब्द नक्की तुमच्याशी आपण. कॅप्टन या. पहिला तर इम्पॉर्टंट मॅच आहे आणि काय म्हणाल आता निर्णय काय असेल तुमचा? आमचा बॉलिंगचा निर्णय असेल. तुम्ही गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. समोर पाहिलं तर चांगली फलंदाजीची लाईनअप त्यांच्याकडे देखील आहे
अक्षय सिंग छोटू तो देखील चांगला फलंदाज आहे, सागर दत्त असेल, अनेक असे खेळाडू आहेत त्यांच्याकडे. परंतु तुम्ही हा निर्णय जो घेतलाय तो तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही कुठेपर्यंत त्या निर्णयावरती ठाम असाल आणि नक्कीच तो चांगला तुमचा निर्णय असेल का? कारण की आम्ही 2 मॅच लगातार डिफेंड म्हणजे बॉलिंगने आम्ही सगळ्या समोरच्या टीमला कमीमध्ये रोखण्यात यश आलं म्हणून आम्ही बॉलिंग करणार. नक्कीच. आणि हे होते आमच्या समोर शेखर. आणि जाऊया आपण सागर दादा, ते तुम्हाला पाहिलं आता फलंदाजी करायची आणि आता तुमची पाहिलं तर किती धावामध्ये तुम्ही बनवणार असं वाटतंय तुम्हाला? आम्ही जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करू, कारण की आता जी पण कुशल मॅच आहे, डू ऑर डायची मॅच आहे, कारण की समोर असणारी टीम पण तेवढीच टफ आहे, कारण की ते एकही मॅच अजून हरलेले नाही आहेत. त्यांच्यासोबत खेळताना आमचा बेस्ट द्यायचा प्रयत्न करू. नक्कीच. आता कुणाकडून जास्त अपेक्षा असतील तुम्हाला, कारण डू ऑर डायची मॅच आहे ही आणि तुम्हाला नक्कीच चांगली कामगिरी ती करायची, परंतु अपेक्षा कुणाकडून असतील जास्तीत जास्त? टीम मधले प्रत्येक प्लेयर तेवढा इम्पॉर्टंट आहे, त्याने आपल्या टीमसाठी बेस्ट दिलं पाहिजे. प्रत्येक प्लेयर जे आता 11 प्लेयर खेळणार आहेत ते प्रत्येक बेस्ट आहेत आणि त्यांच्या प्रत्येकाकडनं अपेक्षा आहे मला त्यांनी आपल्या टीमसाठी जास्त मॅच खेळायला भेटल्या पाहिजे, म्हणून बेस्ट दिलं तर पुढच्या आपण फेरीमध्ये जाऊ शकतो. ओके, नक्कीच. आणि हे होते आमच्यासोबत सागर हिरे. आणि कॉम्बॉक्स मधून अशी न्यूज आहे मित्रांनो, पहा की गोलंदाजी करण्याचा निर्णय जो विवियन या संघाने घेतला नाणेफेक जिंकून, आणि डीएनएस ग्रुप या संघाला पाहिलं तर फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू पवन. टॉस इथे झालेला आहे आणि वळव्यात पुन्हा या मॅच कडे. मॅच ही होते श्री गजानन विरुद्ध आदित्य 11 या दोन संघांमध्ये. श्री गजानन या संघाने पहिले बॅटिंग करत 37 रन्सचा इथे डोंगर उभारलाय धावांचा, आणि आता जिंकण्यासाठी हवे असतील ते म्हणजे 37 रन्स, 38 रन्स टू विन. आदित्य 11 संघाचे दोन्ही बॅट्समन आता आलेले आहेत क्रीजवर, विजय आणि निलेश. दरम्यान या सर्व सामन्यांचं थेट प्रक्षेपण इथे होतंय GTC लाईव्ह या युट्यूबच्या मार्फत. कॅमेरामॅनला मी एकदा विनंती करेन की कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये एकदा फोकस करावा. आपले कॉमेंटेटर मी आहे कपिल, माझ्यासोबत इथे आहेत GTC लाईव्ह मध्ये, आणि त्यासोबतच DJ आपल्या इथे उपस्थित आहेत. खूप खूप धन्यवाद, सर्वांचे आभार. असंच आम्हाला सपोर्ट करत राहा आणि या मॅचचा आनंद लुटा. चला वळूयात पुन्हा एकदा मॅच कडे. $38 रन्सचं टार्गेट. पहिलं षटक हाताळतोय नीरज विराज. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू, आणि हा चेंडूचा चांगला समाचार घेतलाय, पाठवलाय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बड़ा हिट लगाने के प्रयास में बैट की एज लगे आ चलिए अगला बैट्समैन जल्द से जल्द आ जाइए क्रीज पे, ज्यादा समय जाया ना कीजिए. लवकरात लवकर आपण सुरुवात करायची आहे. पुढची मॅच खेळवायची आपल्याला. धाव संख्या झालेली आहे 4 रन्स, 1 विकेट गेलेली आहे. अजूनही 4 चेंडू बाकी या पॉवर प्लेच्या ओव्हर मधली. पहिली ही ओव्हर हाताळतोय विराज.
फिल्डिंग मध्ये नक्कीच थोडेसे चेंजेस होताना दिसत आहेत आपल्याला. डीप कव्हरच्या रिजन मध्ये एक फिल्डर गेलेला आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा आणि इथे फिल्डर नक्की उभा आहे, पण तो चेंडू जाताना पाहेल जातोय चेंडू चौकारासाठी. वळूयात पुन्हा एकदा मॅच कडे. 3 चेंडू झालेले आहेत. पुढचा हा चेंडू बॉलिंग एंडवर विराज. थोड्याशा धीम्या गतीचा हा चेंडू होता आणि या चेंडूचा पुन्हा एकदा समाचार घेतलेला आहे, पाठवलेला आहे याला सीमारेषा पार. शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. वळूया तोपर्यंत पुढच्या या चेंडूकडे. 5वा चेंडू या ओव्हरचा. यावेळेस मात्र मोठा फटका मारलेला आहे, स्ट्रेट बॅटेड हिट आणि एक टप्पा बाउन्स जातोय. चेंडू सीमारेषा पार, येतोय चौकार. डीजे साऊंड. लास्ट बॉल टू गो. मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. चेंडूला उभं केलंय, सरळ आकाशात जातोय हा चेंडू आणि फिल्डर येतोय खाली. अतिशय उत्कृष्ट झेल इथे टिपलेला आहे. चला सुरुवात होते पुन्हा एकदा मॅचला. मोठा फटका मारण्याचा इथे प्रयत्न आणि चेंडू जातो एक टप्पा सीमारेषा पार. अंपायरचा इशारा येतोय चौकार. डीजे साऊंड.
धीम्या गतीचा हा चेंडू होता आणि या चेंडूवरती येते फक्त आणि फक्त एक धाव. नक्कीच कुठेतरी व्हेरिएशन इम्पॉर्टंट असतं बॉलिंग मध्ये. वेगळ्या टप्पेचे चेंडू, वेगळ्या लेंथचे चेंडू आणि त्याचबरोबर गती. या गतीमध्ये परिवर्तन असेल तर बॅट्समन कन्फ्यूज होतो. स्ट्राइक इथे रोटेट झालेली आहे. स्ट्राइकवर आता आलेला आहे आशुतोष, लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राइक. पाहूयात पुढचा चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा धीम्या गतीचा हा चेंडू होता आणि या चेंडूला पाठवलंय थेट सीमारेषा पार षटकारासाठी. डीजे साऊंड. आहे आशू इथे होतोय कॅच. पुढचा बॅट्समन आलेला आहे क्रीज वरती, तो म्हणजे विकास. दुसरी ओव्हर प्रगतीपथावर. धाव संख्या झालेली आहे 27 रन, 27 रन्स ऑन बोर्ड आणि टार्गेट आहे 38 रन्स. अजूनही 11 रन्स टू विन, 11 रनाची आवश्यकता. समीकरण थोडंसं इथे बॅटिंग टीमच्या साइडने झुकलेलं दिसतंय, परंतु अजूनही गजानन, श्री गजानन या संघाला कुठेतरी कमबॅक करण्याची गरज. चांगली संधी उपलब्ध आहे. ही ओव्हर महत्वाची ठरतीये, दुसरी ओव्हर आणि यानंतरची ओव्हर देखील एक महत्वाची ओव्हर ठरणार आहे. चला वळूयात पुन्हा एकदा या मॅच कडे. पुढचा चेंडू घेऊन येतोय सुदेश. स्ट्राइकवर आहे विकास. यावेळेस मात्र थोडासा एक्स्ट्रा बाउन्स या चेंडू मध्ये आणि ही डिलिव्हरी होते डॉट डिलिव्हरी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा थोडा आखूड टप्प्याचा चेंडू होता. अतिरिक्त बाउन्स मिळाला या चेंडूवरती. पंचांचा इशारा महत्वाचा ठरणार आहे. पंचांनी इथे निर्णय दिलेला आहे. इथे रनआउट झालेले आहेत बॅट्समन. दोन ओव्हर संपलेले आहेत. 2 ओव्हर नंतर समीकरण असं आहे की स्कोर बोर्डवर लागलेले आहेत 27 रन, 12 बॉल आणि 11 रन्सची आवश्यकता. कालच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 6 बॉल 8 रनाची आवश्यकता होती आणि ते सुद्धा डिफेंड झाले चांगल्या प्रकारे. चेस करता आलेले नव्हते आदित्य या संघाला, अद्वैत 11 या संघाला.
पाहूयात 12 बॉल 11 रनांचं हे समीकरण. 12 बॉल 11 रन्स टू विन. थर्ड ओव्हर, मोस्ट इम्पॉर्टंट ओव्हर. हु इज गोइंग टू टेक द चार्ज? आणि कॅप्टनने इथे विश्वास दाखवलेला आहे. श्री गजानन या टीमच्या कॅप्टनने विश्वास दाखवलेला आहे या गोलंदाजावर, जो आहे सुशांत. 12 बॉल 11 रन्स टू विन. येतोय पुढचं षटक घेऊन सुशांत. पाहूयात हा चेंडू. लेफ्ट आर्म बॉलर, लोअर फुल टॉस आणि इथे कॅचचा नक्की चान्स बनतोय आणि या चान्सवर डान्स करणार आहे श्री गजानन, कारण अतिशय उत्कृष्ट झेल आता पुन्हा बदलतंय. 11 बॉल 11, 11 गेंदों में 11 रनों की आवश्यकता. अगला बैट्समैन स्ट्राइक पे आ गया है विक्की, जो कि है लखन. माय नेम इज लखन. लेट्स सी व्हाट ही कैन डू फॉर हिज टीम. वापस एक बार अंपायर का इशारा, यहां पे अतिरिक्त धाव, यानी कि ये गेंद फिर से करनी होगी. इस बार सीधा ब्लॉक होल में जाती हुई ये गेंद, इस गेंद को रिस्पेक्ट किया है और उसी के साथ साथ रनआउट का मौका बनता हुआ. अंपायर का इशारा, उंगलियां आसमान की तरफ. समीकरण आता येऊन पोहोचतंय. 10 बॉल 9 रन. 10 बॉल 9 रन्स टू विन. लेफ्ट आर्म बॉलर ऑन बॉलिंग एंड. पुन्हा एकदा चांगल्या टप्प्याचा हा चेंडू होता, ढकललेला आहे डीप मिड विकेट रिजनच्या दिशेने आणि 2 रन कंप्लीट नाही झालेत. अंपायरने इथे पुन्हा एकदा रनआउटचा इथे इशारा दिलेला आहे. धाव संख्या आता येऊन पोहोचलेली आहे 30 रनांवरती. 30 रन्स, 8 रन्स टू विन. विकेट किती गेले? एक मिनिट. 7 विकेट डाऊन, 7 विकेट डाऊन. 3 बॉल, 3 बॉल्स टू गो. चलिए अगली गेंद, पुढचा चेंडू पाहूयात. 3 बॉल्स टू गो.
3 balls to go. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता. अपील नक्की केली जाते परंतु पंचांचा इशारा येतोय डॉट डिलिव्हरी. आता मात्र समीकरण थोडंसं वेगळं आहे. अतिशय सुंदर टप्प्याचा हा चेंडू, अगदी शेवटच्या क्षणाला काटा बदलला या चेंडूने, बाहेरच्या दिशेने गेला आणि बॅट्समन हुकलेला आहे हा शॉट. 7 बॉल 8 रनांची आवश्यकता. 7 बॉल 8 रन्स टू विन. पुन्हा एकदा हा फिरकी चेंडू, LBW ची अपील नक्की होते परंतु पंचांचा इशारा येतोय डॉट डिलिव्हरी. काल सुद्धा अशीच एक मॅच झाली होती. अद्वैत 11 ची ही मॅच होती. 6 बॉल मध्ये 8 रनांची आवश्यकता आणि 6 बॉल मध्ये 8 रन झाले नाहीत, चेस करू शकले नाहीत. नक्कीच कपिल पाहिलं तर काल देखील अशी मॅच झाली होती. काल 8 रनाचे रन पाहिजे असताना डिफेंड केले होते 8 धावा त्यांनी. आणि आता ऋषिकेश्वर मला वाटतं तोच असेल गोलंदाज ज्याने काल 6 चेंडू मध्ये 8 धावाची गरज असताना मेडन षटक टाकलं होतं. शेवटची जी मॅच झाली होती त्यामध्ये पाहिलं तर ऋषिकेशने देखील चांगली गोलंदाजी केली होती. नक्कीच प्रेशर बनतं. शेवटची ओव्हर असणार आहे. 6 बॉल कंपल्सरी चेस. 6 बॉल 8 रन्स टू विन. नक्कीच काय स्ट्रॅटेजी असणार आहे दोन्ही बॅट्समनची हे पाहणं महत्वाचं ठरतंय. पुढचं महत्वाचं षटक असणार आहे आणि हे षटक हाताळायला आलेला आहे पुढचा बॉलर ऋषिकेश. 6 बॉल 8 रन्स टू विन. सहा बॉल 8 रन्स टू विन. वळूयात मॅच कडे. षटक हाताळतोय ऋषिकेश. यावेळेस मात्र मोठा फटका मारलेला आहे आणि चेंडू जातोय. अतिशय उत्कृष्ट असा हा स्टॉप केलेला आहे. टाळ्या वाजल्या पाहिजे, नाही तर वाजतच राहिल्या पाहिजेत. आपल्या संघासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतोय इथे हा खेळाडू संकेत. संकेतचं इथे खूप खूप अभिनंदन. अतिशय उत्कृष्ट असा हा स्टॉप केलेला आहे आपल्या संघासाठी. कदाचित या चेंडूवर षटकार लागला असता तर समीकरण पूर्णपणे बदललं असतं. वळूयात पुन्हा एकदा मॅच कडे. 6 रनची आवश्यकता. 5 बॉल 6 रन. पुढचा चेंडू अक्रॉस खेळण्याचा इथे प्रयत्न होता. चेंडू जातोय हवेत, फिल्डर येतोय खाली. अतिशय उत्कृष्ट झेल. खेळाडूंना आणि प्रेक्षकांना मी इथे सांगू इच्छितो, फक्त शेवटच्या 2 विकेट्स बाकी आहेत आणि अजूनही 4 बॉल मध्ये 6 रनांची आवश्यकता. 4 बॉल 6 रन्स टू विन. लास्ट 2 विकेट्स. लेट्स सी दिस मॅच इज टेकिंग टर्न. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा इथे प्रयत्न नक्की होत होता परंतु ही जाते डॉट डिलिव्हरी. 3 बॉल 6 रन टू विन. 3 बॉल 6 रन्स टू विन. एकेकाळी वाटत होतं हे अतिशय इझिली चेसेबल टार्गेट होतं 38 रन्सचं, परंतु अतिशय उत्कृष्ट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली श्री गजानन या संघाकडून. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका येतोय थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि या चेंडू